आणि इकडे आपली नागपूर स्पेशल सांबर वडी रेडी झालेली आहे. जाते तू सगळ्यांकडे. पटकन होता. पडला पडला पडला. अरे बापरे, अशा बसते नानू, अशा बसते. बर्थडे क्लीन होऊन जातो. त्यानंतर मी व्हिटॅमिन सी चं सिरम लावते. अंकितला आवाज दे. अंकित. हे ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा ब्लॉग संध्याकाळी सुरू करते आहे, कारण दिवसभर आमचं असं नॉर्मल रुटीन होतं, ते काय आज शूट केलं नाही. आणि आज अनायाचं आहे वॅक्सिनेशन. अनाया झालेली आहे 15 मंथ्सची. सो तिचं 15 महिन्याचं जे वॅक्सिनेशन होतं ते आम्ही आता द्यायला चाललेलो आहे. सो खूप जणांचे प्रश्न होते की तुम्ही वॅक्सिनेशन कुठे देता. तर आम्ही ऑलमोस्ट सगळे वॅक्सिनेशन आतापर्यंत प्रायव्हेटमध्येच दिलेले आहे. फक्त एक वॅक्सिन जे 9व्या महिन्याचं होतं ते आम्ही तिला गव्हर्नमेंटमध्ये दिलं होतं. त्याचे डिटेल्स मी सगळे एका ब्लॉगमध्ये शेअर केलेले आहेत. जर तुम्हाला चेकआउट करायचं असेल की माझा एक्सपिरियन्स कसा होता काय, तर मागचे ब्लॉग नक्की जाऊन चेक करा. सो आता आम्ही चाललेलो आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच तिचं वॅक्सिन द्यायला, कारण पहिले जे काही वॅक्सिनेशन्स होते ते गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल होते, पण तेव्हा आम्ही काही गव्हर्नमेंटमध्ये दिले नाही. आणि 9व्या महिन्यापासून म्हटलं की आता देऊ, ठीक आहे. तर मग द्यायला गेलो तर 9व्या महिन्याचं दिलं. आणि त्यानंतरचे जे काही वॅक्सिनेशन्स होते ते काही गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल नव्हते. सो आम्ही ते सगळे प्रायव्हेटमध्ये दिले. आता 16 महिन्याचं जे वॅक्सिनेशन आहे ते गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल आहे, तर ते तेव्हा जाऊन तिथे देऊ आम्ही. सो आता आम्ही चाललेलो आहे. मी तिला वॅक्सिन देऊन येते. त्यानंतरचं काय ते रुटीन तुमच्याशी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढे. तू कुठे आली? कुठे आली? हो आली इंजेक्शन घ्यायला. मस्त आहे नानू. अरे बाबा मस्त आहे. नानूला बोलायला वेळ नाहीये, थांब. शी इज बिझी. कुठे जायचं तिला? कुठे बाबी? हॅलो यू ऑल, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि कालचाच ब्लॉग मी आज कंटिन्यू करते आहे, कारण काल अनायाला वॅक्सिन देऊन आणलं, पण तिला काही त्रास झाला नाही त्या वॅक्सिनेशनचा. हे 15 मंथचं वॅक्सिनेशन कुठलं काय तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय करते. आणि त्यानंतर मग तिला भूक लागली होती, उसाचा रस दिला. आणि आम्ही सुद्धा ना विदर्भाच्या समोसेच्या खूप शोधत असतो, आम्हाला इकडे काही तो मिळत नाही चांगला. सो आम्ही ट्राय करत असतो वेगवेगळा. सो काल पण एक मस्त समोसा चाट ट्राय केली, कारण रोशन तसं तळलेलं काहीच खात नाही, पण समोसा चाट ही त्याची खूप जास्ती फेवरेट आहे. आणि मला तर चालतेच, मला काही प्रॉब्लेमच नाही. सो मग आम्ही दोघांनी ते ट्राय केलं त्यानंतर. आणि घरी आलो. घरी आल्यावर मग आमचं नॉर्मल जे रुटीन असतं, याला जेव घालणे, आमचं जेवण, हे सगळं काही केलं. सो म्हणून काही काल मी शूट केलं नाही, पण आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे तुमची रिक्वेस्टेड रेसिपी, ती म्हणजे विदर्भाची सांबर वडी कशी बनवतात. तर त्याची रेसिपी डिटेलमध्ये शेअर करते. सो आता मी सुरुवात करते करायला. आता माझं आंघोळ वगैरे वगैरे सगळं झालेलं आहे. पूजा करते आणि स्ट्रेट मी सांबारवडी बनवायला घेते. आज आमच्या जेवणाचा मेनू एकदम सिंपल ठेवलेला आहे, दाल राईस, कारण सांबारवडीला बऱ्यापैकी मेहनत लागते, खूप वेळ जातो. सो दाल राईस म्हणजे मी कुकर लावून ठेवला, फक्त वरणाला फोडणी द्यायची आहे आणि बाकी सांबारवडी बनवायची आहे. नानू कुठे चालली बेटा? सो रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली तर ट्राय नक्की करून बघा, खूप जास्ती टेस्टी लागते. आणि कशी वाटली सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आता सुरू करूया. तर इथे मी घेतली सांबारवडी बनवायला आणि सगळ्या गोष्टींचे प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. इकडे सगळ्यात आधी मैदा घेतला, त्याच्यामध्ये बेसन टाकून घेतलं, थोडंसं जिरं टाकलं, मीठ, धने पावडर, हळद, ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या आणि ते छान मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर यामध्ये मी छान इथे तडतडतं गरम तेल टाकलेलं आहे. याला मोहन म्हणतात. हाताने मिक्स करायचं नाही, चम्मचने मिक्स करून घ्यायचं, कारण तेल खूप जास्ती गरम होतं. आणि ते नॉर्मल झालं की ते हाताने छान रब करून करून मिक्स करायचं. त्यानंतर पाण्याने याचा छान गोळा बनवून घेतला, जसं आपण पोळ्या बनवायसाठी घेतो त्यापेक्षा थोडासा घट्ट मळायचा, एकदम सैल गोळा करायचा नाही आहे.
सो इकडे वरचं कोटिंग रेडी झालं. हे रेस्ट करायला 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. तोपर्यंत आतमधलं जे काही मिश्रण आहे ते रेडी करणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे. सगळ्या गोष्टी आधी भाजून घ्यायच्या म्हणजे भाजीमध्ये फार वेळ शिजवायची गरज पडत नाही. सो हे शेंगदाणे भाजल्यानंतर तीळ घेतलेली आहे. तीळ मी याच्यामध्ये छान भाजून घेणार आहे. तीळ भाजायला फार वेळ लागत नाही. 5 ते 4 मिनटात छान तीळ मस्त तडतड फुटायला लागते आणि ती आपली भाजून होऊन जाते. इथे शेंगदाणे आणि तीळ दोन्ही छान बारीक करून घेतलेलं आहे. ही बेसिक प्रिपरेशन झाली. त्यानंतर कढईमध्ये तेल ॲड केलं. तेल फार लागत नाही, थोडंसं कमीच तेलामध्ये ही भाजी बनवावी लागते. तेल गरम झालं, त्यामध्ये जिरं मोहरी छान टाकलं. ते तडतळलं की त्यामध्ये कांदा टाकला. कांदा भरपूर वापरायचा असतो, मिरची पण भरपूर टाकायची, तिखटाचं प्रमाण कमी घ्यायचं असतं. आता जोपर्यंत कांदा छान मऊ होत नाही तोपर्यंत तेलामध्ये छान शिजू दिला आणि त्यानंतर इथे मसाले ॲड केले. तर मसाल्यामध्ये मी इथे हळद, लाल तिखट, धने पावडर या सगळ्या गोष्टी ॲड करते आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलं आणि ते छान सगळं मिक्स करून घेतलं. लगेच यामध्ये थोडीशी खसखस टाकलेली आहे. सांबार वडीमध्ये काही काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यामधलं एक म्हणजे खसखस. आणि खसखस जी आपण कच्चीच वापरलेली आहे, भाजलेली नाही आहे, म्हणून इथे तेलामध्ये 3 ते 4 मिनटं ही खसखस छान भाजून घ्यायची की त्याचा कच्चेपणा निघाला पाहिजे. त्यानंतर इथे खोबरा कीस टाकतात. तर इथे मोठावाला खोबरा कीस वापरतात, म्हणजे हा मी बारीक वापरला आहे. त्या ठिकाणी तुम्ही मोठा खोबरा कीस वापरा, पण माझ्याकडे आता हाच अवेलेबल होता म्हणून मी हा वापरून घेतला. त्याचबरोबर शेंगदाणे आणि तिळेचा जो कूट करून घेतला होता तो पण मी यामध्ये टाकून दिला. आता हे छान 3 ते 4 मिनटं छान तेलामध्ये भाजून घ्यायचं, मिक्स होऊ द्यायचं. त्यानंतर कोथिंबीर इथे छान तोडून घेतली होती, त्यानंतर ती छान धुवून घेतली. धुवून त्यातलं सगळं पाणी निघू द्यायचं आहे, म्हणजे 1 तास आधी मी ही कोथिंबीर धुवून घेतली होती. मग त्यानंतर बारीक बारीक चिरून याप्रमाणे इथे टाकायची आणि या मसाल्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं. आता बघा सांबारवडीचा मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे आणि आता 5 ते 7 मिनटं याला मंद गॅसवर असंच शिजू द्यायचं, झाकण न ठेवता असंच वाफेवर शिजू द्यायचं, मधून मधून त्याला फक्त फिरवत राहायचं. आता तिकडे सांबारवडीचा मसाला रेडी झाला तर इकडे पाती लाटायला घेतली. मगाशी जो आपण डो रेडी करून ठेवला होता तो आता त्याची रेस्ट पण झाली, छान तो मऊ पडला होता. त्याची अशी एक छोटासा गोळा घेऊन पोळी लाटून घेतली. पोळी तुमच्याप्रमाणे तुम्ही छोटी मोठी पाहिजे तशी लाटू शकता. ही थोडी मी मोठीच घेतलेली आहे म्हणजे सांबारवडी मोठी होते याने. सो इकडे त्याच्यामध्ये जो मसाला रेडी केला होता तो सुद्धा थंड झालेला आहे. अशा प्रकारे मध्ये छान भरून घेतला आणि त्याला रॅप कसं करायचं ते सुद्धा बघून घ्या. एक फोल्ड केली, त्यानंतर मग दुसऱ्या फोल्डच्या वेळी त्यामध्ये थोडंसं पाणी लावलं की ते चिपकून राहावं. दुसरी फोल्ड करून घेतली, त्यानंतर आजूबाजूला सुद्धा पाणी लावून अशा प्रकारे बाइंडिंग करून घेतली. आणि बघा इथे मस्त सांबारवडी रेडी झालेली आहे. अशा प्रकारे सगळ्या सांबारवड्या मी रेडी केल्या. बाजूला तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे. आता त्या सगळ्या सांबारवड्या आपण तळून घेऊ. तेलामध्ये सुद्धा टाकल्यानंतर तेल छान गरम असलं पाहिजे आणि त्यानंतर मग मध्य आचेवर त्यांना होऊ द्यायचं आणि एका साईडला झालं की मगच दुसऱ्या साईडला त्यांना पलटवायचं. पलटवलं की बघा हा रंग आला तोपर्यंत त्याला छान होऊ द्यायचं आहे. आणि इकडे बघा आपली सांबारवडी मस्त रेडी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. साईज तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त छोटा मोठा करू शकता. इथे मी थोड्या मोठ्या आकाराच्या बनवल्या आहे, काही छोट्या आकाराच्या सुद्धा बनवलेल्या आहेत. सो मस्त लागते खायला पण आणि विदर्भाची स्पेशल आहे, तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. जाते तू सगळ्यांकडे? नानू ती तुझी फ्रेंड नाही का बेटा? हे कुठे घेऊन चालले? काय चाललंय दोघींचं? असू दे बेटा. एक काम करा, मी तुम्हाला खोलून देते. बरं नानू, मी तुला ओपन करून देते, ठीक आहे? चालेल बेटा, ती आपण तिच्यासाठीच आणली आहे ना? हो, तुम्ही दोघं पण खेळा. हा थांबा, खोलून देते. तिला एक्साइटमेंट म्हणून खूप हक करते तुला नानू. हा, तिचं सगळं लक्ष इकडे आहे. सो सांबारवडी बनवून झाली आणि त्यानंतर आज माझी फ्रेंड येणार होती, ती म्हणजे भक्ती. तिची मुलगीसुद्धा अनाएवढीच आहे, म्हणजे थोडीशी मोठी आहे. तर या दोघींची इतकी मस्ती चाललेली होती आज दिवसभर. यांच्यात गेला आमचा दिवसभर. यांनी घरात खूप दंगा घातला आणि आम्हा दोघांना बोलायचं सोडून राहून यांच्यातच होतो आम्ही दिवसभर. नाही म्हणते कोण? ही नाही म्हणते ना. म्हणून तुला आवडलं का ग? काय आवडलं ना? आवडलं ना म्हणू? चिटकून येऊन बसली आहे. आवडलं तिला. हे गोड आहे ना, हे आवडतं यांना. हिला तर खूप आवडतं. घर बघा कसं आहे. एवढं तुझं कधीच विचित्र घर झालं नसेल. आज 2 हिच्या तर शेर घुसला होता, काय घुसला होता माहित नाही. हा म्हणू? आज नानू एकदम देव माणूस होती. किती शांत बसलाय सकाळपासून. आता थोडीशी शांतता आली असेल. म्हणू आता दोघी थकल्या ऍक्च्युली. झोप पण आली असेल दोघींना. गोड असेल तर आवडता मला. घराची अवस्था फारच वाईट झालेली आहे.
खरंच. नो बेटा, घाण होते बेटा, घाण होते. मम्मा देता ना तुला. अले बापले. ए घोला घोला. तुकडू तुकडू कर बेटा. नानो नानो पटकन उठा. पडला पडला पडला. जा बसा पटकन बसा. अरे बापडे, अशा बसते नानू, अशा बसते. आणि बसायचं आता, लोळायचं नाही. घोडा 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 घोडा. तुगडुक तुगडुक घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा. लाडोबाचे लाड करते कोण? मम्मा डाडा. टी टी टी. चला मी घर साफ करते. नाही तू करते बेटा, तू करते का मग घर साफ नानू? नाही ना, मग मम्मालाच करायचं आहे. हेड मसाज कर बाबाची, करा हेड मसाज करा. अशी करते नानू. नानू बाबाची किशी घेऊन घे. व्हेरी गुड. सो भक्ती आणि मनू गेले आणि घर एकदम राडा पडलेलं होतं. पण मला माझं फार डोकं दुखत होतं आणि अनाया झोपली. तर रोशन पण आला ऑफिसमधनं की तू पण थोडासा आराम कर, कारण मी पण अशी टायर्ड वाटत होती खूप. म्हणजे अजूनही वाटतं माझं डोकं दुखतं आहे. आणि उद्या माझा बर्थडे आहे, तर आज रात्री थोडंसं लेटपर्यंत जागून होईल. आणि हा खूप वाईट असा एक पिंपल आलेलं आहे, मला माहीत नाही का बरं. सो पाणी कमी पिले असेल मे बी, म्हणून पिंपल्स येतात मला. सो आता पहिले मी घर साफ करते. अनाया उठलेली आहे, तिला काहीतरी खाऊ घालायचं आहे, पण घर पाहणं होत नाही आहे, ते साफ करते आधी. कोणाला बघ कोणाला. आणि इकडे झालं माझं बर्थडे सेलिब्रेशन सुरू. प्राची माझ्यासाठी खूप सुंदर असा केक बनवून घेऊन आली होती. तिचं केकचं शॉप आहे, ती डिलेवरी देते, होम डिलेवरी. आणि नेहमीच आम्ही चॉकलेट फ्लेवर खातो, तर ती म्हणली की यावेळेस मी दुसरं काहीतरी बनवून आणते. आणि इथे मिक्स फ्रूट फ्लेवर तिने बनवून आणला होता. आणि केकची टेस्ट अमेझिंग होती, खूप दिसायला पण सुंदर होता. तर तुम्हा कुणालासुद्धा ऑर्डर करायचा असेल केक, तर तिचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. पुण्यात कुठेही तुम्हाला डिलेवरी हवी असेल तर डिलेवरी मिळेल. नक्की ऑर्डर करून बघा आणि टेस्ट करून बघा एकदा. तर इकडे आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं मस्त. आणि 12 वाजताची वाट काही आम्ही बघितली नाही, कारण मला थोडं बरं वाटत नव्हतं, डोकं दुखत होतं, म्हणून पटापट केक कटिंग वगैरे करून घेतलं. छान आहे, छान आहे. नानू अंकितला आवाज दे. अंकित अंकित बाय बाय. अंकित अंकित कोण आहे ग? अंटू आहे का? अंटू नाही हवा मी. अबे अंकित आता प्रॅक्टिस करते ती अंकितची. अंकित अनु अंकितला आवाज दे. अंकित माझा गुटू आहे ग तू. मम्माला किश देऊन दे बेटा. हा मम्माला हॅपी बर्थडे म्हटलं तू. नानू हॅपी बर्थडे. बर्थडे बर्थडे कठीण आहे. बर्थडे. मम्माला हगी करून दे बेटा. मम्माला हगी केला ग माझ्या बाबी. सो असा होता आजचा दिवस. बऱ्यापैकी बिझी होता आणि दिवस कसा गेला तुमच्याशी आजच्या ब्लॉग मध्ये शेअर केलं. रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रोशनला आणि मला दोघांनाही सांबार वडी खूप आवडते आणि ती खूप लेंदी असायला आहे बनवायला, त्याच्यामुळे असं नेहमी काही बनवून होत नाही. सो बर्थडे आहे उद्या, तर आज सेलिब्रेशन आम्ही 12च्या आधीच करून घेतलं, कारण मी खूप थकलेली आहे. आता 11:30 वाजले आणि माझं असं होतं की मला झोपायचं आहे, मला नाही करायचं आहे बर्थडे सेलिब्रेट. सो प्राची आली होती माझ्यासाठी केक घेऊन. तिने खूप सुंदर असा केक बनवून आणला होता. केक बनवते आणि तिचं खूप जण चाललं होतं की तुमच्यासाठी मी केक बनवून आणेल तुमच्या बर्थडेला. माझ्यासाठी घेऊन आली. केक सुपर टेस्टी होता आणि मस्त केक कट केला सगळे सोबत मिळून. नायाचं जेवण वगैरे व्हायचं होतं, तिने पूर्ण काही खाल्लं नव्हतं. हो, तर तिला पूर्ण मग ते खाऊ घातलं. ते एक वेगळं स्ट्रगल असतं,
खाऊ वगैरे घालून आता म्हणते चला माझं नाईट टाइम रुटीन जे काही आहे ते करते. काही असो कितीही थकलं असो मी स्किन केअर रात्री केल्याशिवाय झोपत नाही, कारण त्याच्याने स्किन एकदम छान राहते. सो आता मी खूप थकली आहे, मला असं झालं की लवकर बेडवर जाऊन झोपायचं आहे. आणि आजकाल अनायाचा पण फार त्रास राहिलेला नाहीये, कारण अनायाला आम्ही काय करतो ना सोडून देतो, म्हणजे फीड आम्हाला हळूहळू सोडायचं ना. मग आता दिवसाचं तर ऑलमोस्ट कमी झालेलं आहे, फक्त एकचदा देते. आणि रात्रीचं पण आता आम्ही कमी करतोय, रात्री पण तिला फक्त रात्री एकचदा देते. आणि झोपताना पण ती अशीच झोपते आजकाल. सो पोटभर जेवण करून देते आणि मग त्यानंतर तिला आम्ही असं म्हणजे पूर्ण बेडमध्ये आम्ही तिला कव्हर करून घेतो की ती पडणार नाही. आणि आम्ही दोघंही झोपतो, अंधार करून घेतो, तर ती पण थोडा वेळ खेळते खेळते आणि झोपून जाते. सो त्यामुळे अनायाच्या झोपीचं फार टेन्शन राहिलेलं नाहीये. मग मध्यंतरी ती 3 वाजता वगैरे उठते, सो तेव्हा तिला एकदा फीड करते. पण त्यानंतर ती जर वारंवार उठली ना खूप, तर मग मी त्यानंतर औषध लावते. आणि मग तिचं हळूहळू तसं आता आम्ही रात्रीचं कमी करतो आहे, पण अजून कमी करतो आहे, कम्प्लिटली बंद केलेलं नाहीये. सो सगळ्यात पहिले मी माझं आपलं इकडे फेस वॉश करून घेते. फेस वॉश नंतर माझे 1-2 प्रोडक्ट्स आहे ते यूज करते. फेस वॉश केल्यानंतर छान एकदम फेस क्लीन होऊन जातो. त्यानंतर मी व्हिटॅमिन सीचं सिरम लावते, ते छान असं फेसमध्ये ऍब्झॉर्ब होऊ द्यायचं. आणि कुठलंही सिरम जे आहे ते असं टॅप टॅप करतच लावायचं असतं आणि हळूहळू ऍब्झॉर्ब होतं ते मग स्किनमध्ये. बर्थडे दिवशी आलेला पिंपल फारच वाईट दिसतोय. एकदम हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये त्याला मी मसाज करते. आणि हे चांगलं ऍब्झॉर्ब झालं सिरम की त्यानंतर मग मी नाईट क्रीम लावते. अनायाची मस्ती चाललेली आहे, बाबांसोबत बो बो खेळते ती. अंकितला आवाज दे नानू. अंकित, नानूने मला खूप छान विश केलेलं आहे. हे तुला पाहिजे? नाही बेटा, नॉट फॉर यू. नानू इकडे हे बघ. जे पण करत असतो ते अनायाला पाहिजे असतं आजकाल. आहे नाईट टाइम स्किन केअर रुटीन झालेलं आहे. सो तुम्हाला प्रोडक्ट्स वगैरे हवे असतील की मी काय काय यूज करते मला कॉमेंट करून विचार, मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमचे असे भरपूर सारे बर्थडे विशेष माझ्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे मला पण असं खूप चांगलं फील होईल. माझा बर्थडे एकदम छान गेल्यासारखं वाटेल तुमचे विशेष जर मला आले तर. सो चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते. पुढचा व्हिडिओ म्हणजे माझ्या बर्थडेचा असणार आहे. स्पेशल काही प्लॅन्स नाही आहे, पण जे काही मी जसं काही सेलिब्रेट करते तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. सो व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला. चला तर मग बाय आता. गुड नाईट.